जवळ घरी होतं तवर तर लय भारी होतं बरं का. आदित्य डेअरीचे पार इकडे तसे खायचे वाहन देऊ राहिले. नाही घरी असलो आपण काय करतो, जर आपल्याला भूक लागली तर टॉपल्यात पटक्यात जाऊन काहीतरी खातो ना. आणि इथं कॅन्टीन मध्ये काय तुम्ही त्यांना काय म्हणणार आहे, ओ आम्हाला काहीतरी भाकर बिकर द्या. इथं कॅन्टीन मध्ये फक्त दोनच गोष्टी भेटतात, एक तर बर्गर भेटतो नाही तर मग पाववाडा भेटतोय. थांबा मीच चालू करतो नाही तिकडे काहीतरी मेस बेसचं सिस्टम. आणि कॉलेजचा टाइम तेवढा भयंकर आहे ना, अरे बापरे त्याच्याविषयी तर बोलायचंच नाही काही. ते कधी सुरू होतंय कधी संपत आहे ते आम्हालाही कळत नाही. हे पण एवढं आहे, जर आपल्याच गावाकडचे काही पोरं असेल ना मग करी माझे साधा 5 रुपयाचा जर कुरकुऱ्याचा पुडा जरी असला ना तरी आम्ही तो 10 जण मिळून खातोय. त्यात निम्म्यांना भेटत नाही ती गोष्ट वेगळी बरं का. रस्ते एक नंबर आहे, रस्त्यांविषयी काही बोलायचंच नाही. जी माझी ती गाडी चालवताना चालताना बस 4 वेळा तर मीच त्या रस्त्यावरून पडेल. आता आपल्या गावाकडे कसं 2-4 पोरं असले तरी आपल्याला काही ना काही खेळता येतं ना. आम्ही काय केलं माहिती, इथं एक जवळ वावर होतं, म्हणलं चला तिथं आपण जाऊन क्रिकेट खेळू. अरे कायचं काय क्रिकेट, इथं पोरांना 4 तास यायलाच लागले का क्रिकेट खेळायचं, कुठून खेळायचं, कसं सगळं पाण्याने भरेल होतं. आणि कोण म्हणतं रे पुण्यामध्ये मग गाया म्हशी नाही, आणि हे काय दिसून राहिलं